गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. मी मेघा. माझ्या ब्लॉगमध्ये सगळ्या गोडताईंचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आरवला आणलेला आहे खेळायला. त्याने काल बाहेर गेलो होतो, तिथं एका बाळाचं बघितलं होतं खेळायचं, तर तेच पाहिजे म्हणून तो काल दिवसभर रडत होता. मग आम्ही गेलो आणि 2-3 दुकानं शोधून त्याला घेऊन आलो. जे पाहिजे ते नाही भेटलं, पण तो बोलला हे घ्यायचं, तर म्हटलं ठीक आहे, चल घे तुला जे पाहिजे ते. त्याची आंघोळ वगैरे झाली आहे, त्याचं आवरून दिलं. त्याला खूप राग येतो, पावडर लावून देत नाही, आवरून देत नाही, काही नाही. अजून घरातलं पसारा आवरायचं, तसाच बेडरूममध्ये तर आरवने इतका राडा केला खेळण्यांचा. आणि हॉलमध्ये पटकन कोणी आलं तर समोरच दिसतं, त्यामुळं हॉलमध्ये जास्त राडा करून नाही देत मी. बेडरूममध्ये टाक म्हटलं त्याला 2-3 दिवस, तर त्यांनी बेडरूममध्ये एवढा पसारा करून ठेवला. आज तर रात्रीपासून उचलला नाही आहे तो पसारा, तसाच आहे. ते आवरायचे, अजून हॉलमधलं पण आवरायचं आहे. त्याला इकडं तयार करून दिलं की मग त्याचं होतं, मग त्याचं तो खेळत बसतो. इकडं त्याने मोबाईलमध्ये बघितला होता पुष्पाचा डायलॉग, सारखा तोच डायलॉग बोलत होता पुष्पाचा. हेच खेळत बसतो आणि त्याला हे काही बनवता येत नाही आहे आणि सारखा माझ्या पाठीमागं लागतो, मम्मी बनवून दे, बनवून दे. त्याला विचारून त्याला सगळा पसारा बाकीचा होता, तो पण मी बेडरूममध्ये घेऊन गेले. म्हटलं आता इथला पसारा तिकडे न्यावा आणि मग भरावा गोणीमध्ये. जर हॉलमध्ये गोणी भरून ठेवली तर तो हॉलमध्ये सगळं वतून देतो, म्हणून मग मी आता 2-3 दिवस झालं खेळणे सगळे भरते आणि बेडरूममध्ये नेऊन ठेवते. मग तो तिथेच ओततो कधी कधी. आणि घरात जागा असल्यामुळं मोठी, मग तो घरातच सायकल वगैरे चालवतो. आणि त्याला जेव्हा कंटाळा येईल तिथेच ते मग तिथेच त्या जागेवर ठेवून देतो, कारण त्याला काय एवढं हे आहे की हे इथं कशाला पडलं, तिथं कशाला पडलं. तो आपलं जिथं खेळेल तिथंच फेकून देतो सगळं. त्याला बनवता येत नव्हतं, म्हणून मग मी त्याला बनवून देत होते. तो मला सांगत होता असं बनव मम्मी, तसं बनव मम्मी. त्याच्या डोक्याने चालावं लागतं, त्याला जसं बनवून पाहिजे तसंच बनवून द्यायचं, तरच तो खुश होतो. तर असो, काल मी माझा जो वॉच टाईम आहे आणि सबस्क्रायबर आहे ते चेक केलं, तर माझे सबस्क्रायबर खूपच चांगले वाढायला लागलेत पटपट. म्हणजे अजून खूप कमी आहेत, पण म्हणजे या 2-4 दिवसात खूप वाढले आहेत पटपट. पण माझा जो वॉच टाईम आहे तो खूप कमी व्हायला लागला आहे. आधी तो जास्त होता, आय थिंक 90 का 98 असा गेला होता वॉच टाईम, म्हणजे तासावर गेला होता. 90 तास का 98 तास काहीतरी झाला होता. तो डायरेक्ट माझा 60वर आलेला आहे. म्हणजे 30 तास माझे कमी झालेले आहेत वॉचमधले. YT स्टुडिओला मी काल माझा रिपोर्ट बघितला, कारण की सारखं पण ओपन नव्हते करत मी. तर मी आज 2-3 दिवसांनी ओपन केलं, तर माझा सगळा वॉच टाईम कमी झाला. त्याचं कारण असं आहे की एका ताईने मला सांगितलं होतं की तुम्ही तुमच्याच मोबाईलमध्ये अजून ईमेल आय डी ओपन करून जर तुमचा व्हिडिओ वॉच केला तर तुमचा वॉच टाईम वाढेल. म्हणून मग मी काय करत होते, माझा व्हिडिओ ह्या चॅनलवर टाकला की दुसऱ्या चॅनलवरून माझे व्हिडिओ मीच वॉच करत होते. मोबाईल लावून फक्त बाजूला ठेवत होते मी. पण तो वॉच टाईम यूट्यूबवाले काय करत आहेत, परत कमी करत आहेत. कारण की त्यांच्याकडे रिपोर्ट असतो की आपल्या मोबाईलचा जो SD कार्ड नंबर असतो त्या नंबरवरून त्यांना कळतं की एकाच मोबाईलवरून पुन्हा पुन्हा व्हिडिओ बघितले जातात. त्यामुळे ते काय करतात, एकदाच तो वॉच टाईम ठेवतात आणि बाकी सगळा वॉच टाईम मायनस करतायत. हे मला आज कळलेलं आहे आणि त्या ताईंना मी कन्फर्म करून घेतलं होतं 2-3 वेळा की खरंच असं केलं तर चालेल का, चालेल का. त्या बोलल्या हो, काहीच प्रॉब्लेम येणार नाही, तुम्ही करा बिंदास. म्हणून मी वॉच टाईम कंप्लीट करण्यासाठी करत होते, पण नाही होणार तसं, हे मला आज कळलं आहे. कारण की आपले 1000 सबस्क्रायबर खूप सहजच होतात कंप्लीट एका वर्षामध्ये, पण 4000 वॉच टाईम पूर्ण नाहीच होतो. पण तेवढे तुमचे कंटिन्यू व्हिडिओ आले पाहिजेत आणि हे पण झालं पाहिजे, लोकांनी तितका वेळ ते बघितले पण पाहिजेत. फक्त ओपन करून जर पुढे घालवला तर मग काय उपयोग नाही त्याचा. त्यामुळं मग मी आजपासून माझ्या मोबाईलमधून माझे व्हिडिओ तर बिलकुल नाही बघणार, हे ठरवलेलं आहे. फक्त एवढंच की कंटेंट खूप रोज डेली टाकावे लागतील मला, म्हणजे वाढेल. आणि जे चॅनल्स आहेत की
मोठे मोठे आपले यूट्यूबला जे आपल्याला सपोर्ट करतात ते जे चॅनल आहेत, जे मोटिवेशन किंवा आपलं जे गाईड करतं यूट्यूबविषयी, कसं चॅनल ओपन करायचं वगैरे, चालवायचं कसं, वॉच टाईम कसा वाढवायचा, ह्याच्यावरती बरेचसेच व्हिडिओ आहेत यूट्यूबला की असं करा तसं करा, इतके पैसे भरा, आम्ही तुमचे वॉच टाईम वाढवून देतो, 4000 कंप्लीट करून देतो, तुमचे सबस्क्रायबर वाढवून देतो. असे जे चॅनल्स आहेत त्यांच्या तेच अफवांना बळी अजिबात पडू नका, कारण की ते लोक असे असतात की ते करतील लगेच आपलं 4000 वॉच टाईम कंप्लीट आणि आपले सबस्क्रायबर कंप्लीट करतील, पण नंतर आपला मॉनिटाईज पण होईल, मॉनिटाईज पण करून देतील ते, पण मॉनिटाईज झाल्यावर आपले व्हिडिओ कोण बघणार? जर आपण असं कोणाला सांगितलं ना की सबस्क्राईब करा, सबस्क्राईब करा, सगळे सबस्क्राईब करतात पण व्हिडिओ तेवढ्या आवडीने कुणी बघत नाही आपलं, त्यामुळं आपले सबस्क्रायबर वाढतात पण आपला वॉच टाईम वाढत नाही. म्हणून सबस्क्राईब करा पण कोणाला सांगायचंच नाही. ज्याला आवड आहे, ज्याला खरंच आपला व्हिडिओ बघायला आवडेल तो सबस्क्राईब करेल आणि जे लोक त्यांच्या मनाने आपल्याला सबस्क्राईब करतायत ते लोक आपला व्हिडिओ बघणारच. आणि ज्यांना जर आपण नुसतं सांगितलं ना करा माझा चॅनल सबस्क्राईब, करा माझा चॅनल सबस्क्राईब, ते फक्त सबस्क्राईब करतील, कारण सबस्क्राईब करायला किती वेळ लागतो, पण आपला 9-10 मिनटाचा व्हिडिओ रोज ते नाहीत बघत बसत, कारण की त्यांना असं त्यांचा काही फायदा नसतो, आपलाच फायदा असतो, म्हणून ते काही बघत नाहीत. ज्याला आवड आहे आपले बघण्याची तोच फक्त हे बघू शकतो. त्यामुळं म्हणजे मला तर हे समजलं आहे की कोणाला सबस्क्राईब करा असं सांगायचं नाही आहे, का भले माझ्या मॉनिटाईज व्हायला माझे 6 महिन्याचं 1 वर्ष लागू देत, पण मी कोणाला सांगणार नाही की माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि रिक्वेस्ट करायची नाही कोणालाच. ज्याला करायचं आहे आपल्या मनाने व्हायरल होईल आणि ज्यांना आवडेल ते सबस्क्राईब करतील आणि बघतील व्हिडिओ, कारण की काहीच उपयोग नाही आहे. आणि ज्या ताईंनी मला सांगितलं होतं त्यांनी ते केलं पण होतं ट्राय आणि त्यांचा मॉनिटाईज पण झाला आहे चॅनल, पण तेव्हा ते नसेल यूट्यूबच्या जो त्यांचा कॅटरे असतो यूट्यूबचा एवढं कंप्लीट झालं पाहिजे, 4000 वॉच टाईम आणि 1000 सबस्क्रायबर एका वर्षामध्ये पूर्ण झाले पाहिजे तरच आपलं चॅनल मॉनिटाईज होतं. तर त्यांच्यामध्ये तेव्हा नसेल, त्या ताईचं जेव्हा मॉनिटाईज झालं चॅनल तेव्हा नसेल एवढं चेक करत की व्हिडिओ आपल्याच मोबाईलवरून आपण बघितलेत वगैरे, पण आता असं झालं आहे की सगळेजणच यूट्यूब यूज करतात, त्याच्यामुळे आता यूट्यूबवाले पण आपलं वाटतं आपणच हुशार आहे, पण ते आपले बाप असतात ते आपल्यापेक्षा हुशार असतात, त्यामुळं मग त्यांना ते समजतं आहे आणि ते म्हणजे त्यांना जमलं असेल ते, पण मला नाही म्हणजे आत्ता नाही ते होते, कारण की आत्ता लगेच यूट्यूब तो वॉच टाईम मायनस करतो आहे आणि जेवढा वॉच टाईम मी वाढवला होता तेवढा सगळा माझा वॉच टाईम अचानकच लो झालेला आहे आणि मी आता नाही बघत आहे, कालपासून मी नाही बघत आहे अजिबात माझे व्हिडिओ. पण जाऊ दे चला, त्यांचा तरी झाला वॉच टाईम, त्यांनी त्यांचा करून घेतला, पण त्यांचं मॉनिटाईज झालं चॅनल, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही, कारण की असं असतं रोज व्हिडिओ टाकत राहणंच ह्याच्यामध्ये हे आहे. म्हणजे टिकून राहायचं असेल तर यूट्यूबमध्ये खूप कष्ट आहे, असं नाही आहे की लगेच तुम्ही एक व्हिडिओ टाकला आणि तोच व्हायरल झाला आणि तुमचं लगेच सगळं पेमेंट वगैरे सुरू झालं, असं काही नाही, खूप मोठी प्रोसेस आहे त्याला आणि ते ज्याला माहिती आहे त्यालाच कळणार आहे. जे यूज करतात, जे वापरतात, जे ब्लॉग बनवतात त्यांनाच माहिती आहे ती प्रोसेस किती मोठी आहे आणि हे सगळं सोपं काम नाही आहे जेवढं वाटतं लोकांना की अरे बापरे व्हिडिओ तयार केला आहे आणि अपलोड केला आहे, असं नसतं. दिसतं तसं नसतं म्हणतात तसं आहे. यूट्यूबमध्ये कष्ट पण तितकेच आहेत आणि एकदा इन्कम मिळायला लागल्यानंतर इन्कम पण तितकाच आहे. त्यामुळं कष्टच करत राहायचं आणि लोकांना सबस्क्राईब करायसाठी नाही सांगायचं. जे स्वतःहून सबस्क्राईब करतील ते माझा व्हिडिओ नक्कीच बघतील आणि मला सपोर्ट करतील. त्यामुळं मी आता इथून पुढे कोणाला सांगणारच नाही की सबस्क्राईब करा म्हणून, कारण की त्यात माझंच नुकसान आहे. आता मॉनिटाईज होईपर्यंत मी कसं तरी करून घेईन कंप्लीट, पण नंतर माझे व्हिडिओ कोण बघणार, नंतर माझ्या व्ह्यूज कशा येणार आणि जर व्ह्यूज नाही आले तर मला पेमेंट भेटणार नाही. त्यामुळं आत्ता महत्त्वाचं हे आहे की हळूहळू यूट्यूबकडून व्हायरल व्हायचं, स्वतःहून व्हायरल नाही व्हायचं. यूट्यूबकडून व्हायरल झालं तर आपले व्हिडिओ जर बघायला लागले लोक तर यूट्यूब आपोआप व्हायरल करतं आपल्याला आणि आपणच व्हायरल केले तर यूट्यूब मग ते पुढं नाहीच टाकत. त्यामुळं तसा घोटाळा कोणीही करू नका. तर चला बाय.